आज आपण बघणार आहोत मेथड्स ऑफ ग्रुपिंग. लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्ही बघितले की के मॅप करता कोणकोणते रूल्स होते, कोणते रूल्स अँड रेग्युलेशन्स होते, ते सगळे रूल्स आपण बघितले. आज आपण बघणार आहोत के मॅप सॉल्व करण्याकरता आपल्याला कोणकोणत्या कशा पद्धतीने आपण ग्रुपिंग करायचे. जसं लास्ट लेक्चरलाच सांगितलं की ग्रुपिंगचे फक्त 3 आहेत वेज. पेअर्स करू शकतात तुम्ही, म्हणजे शेजारचे वन्स असतील किंवा झिरोज असेल याची पेअर करू शकतात, क्वाड करू शकता किंवा ऑक्टेट. पेअर म्हणजे काय? 2 शेजारचे 2 म्हणजे शेजारचे, याचाच अर्थ ॲडजसंट वन्स, म्हणून इथे लिहिलं ग्रुप ऑफ 2 ॲडजसंट वन्स. क्वाड म्हणजे ग्रुप ऑफ 4 ॲडजसंट 1 म्हणजे 4चा ग्रुप, 4 वन्सचा ग्रुप. ऑक्टेट ग्रुप ऑफ 8 ॲडजसंट 1. ॲडजसंट याचा अर्थ शेजारी. ओके, सो ह्या पद्धतीने हे ग्रुपिंग तुम्ही करू शकतात के मॅप सिम्प्लिफाय करण्याकरता किंवा के मॅप सॉल्व करण्याकरता. सो सर्वात आधी आपण पहिली जी मेथड आहे ती बघू की ग्रुपिंग ऑफ पेअर्स, म्हणजे 2 वन्स जर असतील तर त्यांचं ग्रुपिंग कसं करायचं. आणि रिमेंबर वन थिंग, जसं तुम्हाला सांगितलं लास्ट लेक्चरमध्ये पण, ग्रुपिंग करताना प्रायोरिटी आधी ठरवून घ्यायची. म्हणजे सर्वात आधी बघायचं की 8चा ग्रुप होतोय का नाही. 8चा जर नाही झाला तर मग 4चा ग्रुप होतोय किंवा नाही ते बघायचं, आणि 4चा जर नाही झाला तर मग 2चा ग्रुप बघायचा. सो ही प्रायोरिटी कन्सिडर करायची. सो पहिल्यांदा आपण बघतोय की ग्रुपिंग ऑफ पेअर्स, म्हणजे पेअर्स कसे करायचे. आता समजा इथे 1 आहे, इथे 1 आहे, हे एक जनरल एक्झाम्पल घेतलेलं आहे. ओके, कोणतं पण एक्झाम्पल तुम्ही कन्सिडर करू शकता त्याच्याकरता. सो इथे 1 आहे, हे काय आहे? शेजारी. हा 1 आणि हा 1 कसा ॲडजसंट आहे किंवा शेजारी आहे. आणि हे जे स्ट्रक्चर आहे ह्या पद्धतीने आपण बॉक्स टाईप स्ट्रक्चर काढलं. हे कसं ड्रॉ करायचं आहे आपण बघितलेलंच आहे. इथं ए आणि बी सी असे स्प्लिट केलेले. इथे ए असल्यामुळे एकच इनपुट या साईडला असल्यामुळे त्याचे 2च स्टेट्स म्हणून लिहिलं 0 अँड 1. बी अँड सी 2 इनपुट्स आहेत म्हणून याच्या स्टेट 0 0 0 1 1 1 1 0 अशा लिहून घेतल्या. आता इथे 0 असल्यामुळे मी या साईडला इकडे लिहिणार ए कॉम्प्लिमेंट. 1 असल्यामुळे फक्त लिहिणार ए. का फक्त एच लिहिलेलं आहे? कारण ही पूर्ण साईड ह्या ए व्हेरिएबलची आहे आणि ही पूर्ण साईड आहे बी सी, म्हणजे 2 व्हेरिएबल्सची आहे. मग आता इथे 0 0 आहे म्हणून मी इथे लिहिणार बी कॉम्प्लिमेंट सी कॉम्प्लिमेंट. 0 असल्यामुळे पुन्हा इथे बी कॉम्प्लिमेंट येणार. 1 असल्यामुळे फक्त सी येणार. तसंच इथे 1 असल्यामुळे फक्त बी अँड सी. इथे पण त्याच पद्धतीने 1 बी आणि 0 असल्यामुळे सी कॉम्प्लिमेंट. हे आधी आपण लिहून घेतलं. आता तुम्हाला जसं सांगितलं की शेजारच्या ज्या पेअर्स आहेत ह्या पद्धतीने करायचे. शेजारचे जे 1 आहे, आता इथे काय फक्त 2 1 आहे, 0 इज नॉट अलाउड अकॉर्डिंग टू द रूल, म्हणून याची आपण पेअर केली. आता लास्टला आपण बघितलं की प्रत्येकाच्या मीन टर्म्स कशा लिहायच्या प्रत्येक सेलच्या. आता समजा इथे ही मी पेअर केली, म्हणजे ह्या 1 करता ही सेल कन्सिडर केली आपण, तर ह्याच्याकरता आपल्याला मीन टर्म्स लिहायची आहे. ही कशी लिहिणार आपण? जसं तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं, आपण या साईडला बघायचं की कोणता रो आहे. हा रो कोणता आहे? ए कॉम्प्लिमेंटचा रो आहे, म्हणून इथे ए कॉम्प्लिमेंट. ओके, आणि वर बघायचं की कॉलम कोणता आहे. हा कॉलम इथे कोणता आहे? बी सीचा. सो ए बार इंटू बी सी. ह्या 1 करता मी हे इक्वेशन लिहिलं, किंवा ह्या इकडच्या ह्या सेल करता ही मीन टर्म्स लिहिली. आता दुसरा 1 आहे त्याच्याकरता मीन टर्म्स लिहायची. प्लस सेम वेनी हा सेम रो आहे. कोणता रो आहे? हा ए कॉम्प्लिमेंटचा, म्हणून ए कॉम्प्लिमेंटचा हा रो. आणि कॉलम कोणता आहे? बी इंटू सी कॉम्प्लिमेंट. सो बी इंटू सी कॉम्प्लिमेंट. हे जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर ए बार इंटू बी हे काय आहे? कॉमन निघेल, म्हणून इथे लिहायचं ए बार इंटू बी इंटू सी प्लस सी कॉम्प्लिमेंट. उरलेल्या टर्म्स फक्त लिहिल्या. आता बुलियन्स अल्जेब्रानुसार आपण बघितलेले ए प्लस ए कॉम्प्लिमेंट काय येतं? 1 येतं. म्हणजे अनकॉम्प्लिमेंट प्लस इट्स कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 1, म्हणून सी प्लस सी कॉम्प्लिमेंट पण काय येणार? हे 1 येणार. म्हणून फायनल जे ग्रुपिंगचं सिम्प्लिफिकेशन येणार ए कॉम्प्लिमेंट इंटू बी. ही एक मेथड झाली. पण एक्झामला तुम्हाला सॉल्व करताना डायरेक्टली ग्रुपिंगचं इक्वेशन हे लिहायचं आहे. हे कसं लक्षात ठेवायचं तर त्याची एक टेक्निक आहे, सिम्पल टेक्निक, ती फक्त बघून घ्या. आता आपला फोकस हा या ग्रुपिंग करता असणार आहे. ठीक आहे, मी वाटलंच तर इथे लिहितो. आपण ही जी पेअर बनवतो ही आहे. आता ह्याचा जर रो तुम्ही कन्सिडर केला तर हा कोणता आहे? ए कॉम्प्लिमेंट रो आहे. आणि 1च्या वर जर बघितलं, हा जो कॉलम आहे हा बी सीचा आहे. आणि ह्या 1च्या जर वर बघितलं तर हा कॉलम कोणता आहे? बी इंटू सी कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, सो रो जो असणार आहे हा कॉन्स्टंट आहे, म्हणून हा ॲज इट इज लिहायचा. आता कॉलमचे व्हेरिएबल्स कसे चेंज होत आहेत ते बघायचे. फ्रॉम बी सी
टू बी सी कॉम्प्लिमेंट असे कॉलमचे व्हेरिएबल्स काय होत आहेत हे चेंज होत आहेत. मग या दोघांमधला काय कॉमन पॉईंट आहे किंवा कोणता कॉमन व्हेरिएबल आहे तो फक्त लिहायचा. तर बी सी कॉम्प्लिमेंट आणि बी सी कॉम्प्लिमेंट ह्याच्यातला कॉमन काय निघतो बी, म्हणून ए बार इंटू बी. सो बघा आपण हे सॉल्व करून पण ए बार इंटू बी आलं आणि इकडे पण ए बार इंटू बी. सो तुम्हाला पुढे अशा पद्धतीने टेक्निक डेव्हलप करायची की पेअर बनवल्या डायरेक्टली तुम्ही या पद्धतीने लिहू शकाल. कसं आहे सिम्पल मेथड आहे. काय बघायचं फक्त की हा रो कोणता आहे. आता रो कोणता आहे हा ए कॉम्प्लिमेंट ॲज इट इज लिहिला. आता हे कॉलम बघा कॉलम दोनदा चेंज झाले बी सी टू बी सी कॉम्प्लिमेंट. हे चेंजेस कुठे होतात ना ते चेंजेस आधी बघायचे ऑब्झर्व करायचे आणि त्या चेंजेसपैकी फक्त आपल्याला कोणता व्हेरिएबल घ्यायचा आहे कॉमन जो व्हेरिएबल आहे तोच फक्त घ्यायचा बाकीचा निग्लेक्ट करायचा. सेम मेथडनी तुम्ही इथे पण तुम्ही सॉल्व करू शकता. आता इथे जी पेअर जी केली मी हॉरिझॉन्टल केली इथे व्हर्टिकल करायची आणि झिरोज अलाउड नाही आहे म्हणून ते आपण कन्सिडरच करत नाही आहे. या पद्धतीने व्हर्टिकल मी पेअर केली. आता इथे जर तुम्ही डायरेक्टली जर बघितलं तर तुम्हाला दिसेल व्हेरिएबल कसा चेंज होतोय. ही जी पेअर आहे सपोज मी इथे लिहितो समजण्याकरता आपण ह्या पद्धतीने पेअर बनवली ती 1 and 1 उभी पेअर आहे. इथे आहे ए कॉम्प्लिमेंट आहे इथे आहे ए आणि हा जो कॉलम आहे बी बार इंटू सी हा कॉलम बरोबर याच्या वरचा बी बार इंटू सी. सो आता इथे जर तुम्ही बघितलं तर ए टू ए कॉम्प्लिमेंट या पद्धतीने तुमचा जो रो आहे तो चेंज होतोय. सो कॉमन काही निघत नाही आहे म्हणून या दोन्ही टर्म्स नाही घ्यायच्या. फक्त मग तुमचा आन्सर काय येईल ह्या पेअर करता बी बार इंटू सी. हे तुम्ही सॉल्व पण करू शकता जसं सम टर्म्स मिन टर्म्स जसे आपण घेतल्या त्या पद्धतीने. मग 1 करता मी इक्वेशन लिहिणार. 1 करता इक्वेशन काय येणार ए बार इंटू बी बार सी दिस इंटू दिस ए बार इंटू बी बार इंटू सी प्लस आपण सॉफ्ट फॉर्म घेतोय म्हणून प्लस आणि इथे ह्या 1 करता येणार ए इंटू बी बार सी. हे जर तुम्ही सॉल्व जर केलं तर बी बार सी कॉमन येणार म्हणून बी बार सी इंटू ब्रॅकेट ए बार प्लस ए बार प्लस ए असेल तर काय येणार 1 येणार म्हणून हे काय आलं आन्सर बी बार सी सेम आन्सर. सो ज्यावेळेस तुम्ही के मॅप सॉल्व कराल पेअर बनवल्या ते पेअर करता इक्वेशन डायरेक्टली ह्या पद्धतीने लिहायचं. सो आधी बघायचं की व्हेरिएबल्स कसे चेंज होत आहेत. जर व्हेरिएबल जर चेंज होऊन जर कॉमन निघत असेल तर फक्त कॉमन कन्सिडर करायचे. जे चेंज होणार आहेत ते कन्सिडर करायचे नाही. आता फॉर एक्झाम्पल काही के मॅपमध्ये अशा पद्धतीने पण एक्झाम्पल येणार 4x4चा आहे के मॅप हा की इथे 1 इकडे दिलेला आहे इथे 1 इकडे. तुम्ही म्हणाल हे ॲडजस्टंट तर नाही आहे पण आपण मागच्याच लेक्चरला एक रूल बघितला की कॉर्नर्सचे जे 1 आहे समोरासमोरचे टॉप मोस्ट अँड बॉटम मोस्ट हे तुम्ही काय करू शकतात एकमेकांशी पेअर करू शकतात. म्हणजे धिस 1 अँड धिस 1 याची एक पेअर बनू शकते. म्हणजे हे येणार सपोज आता हे इथून चेंज होत आहे हे बघायचं हा 1 कशाशी करस्पॉन्डिंग आहे ए कॉम्प्लिमेंट बी हा 1 कशाशी आहे ए बी कॉम्प्लिमेंट म्हणून बी कॉम्प्लिमेंट आणि बी कॉम्प्लिमेंट ह्या दोघांमध्ये काय येणार हा कॉमन येणार आणि कॉलम तर सेम राहील बी कॉम्प्लिमेंट इंटू सी कॉम्प्लिमेंट इंटू डी दिस 1. हे वाटलंच तर मी इथे लिहितो दिस 1 हा इकडचा 1 घेतला कन्सिडर केला आपण हा इकडचा 1 केला. 1चा जो कॉलम आहे हा सी बार डी येणार आणि याचा जो रो आहे हा येणार ए बार बी बार आणि ए बी कॉम्प्लिमेंट असं येणार. मग इथे बघा हे चेंजेस कुठून कुठे होतोय ह्या दोघांमध्ये ए बी बार आणि ए कॉम्प्लिमेंट बी कॉम्प्लिमेंट. सो या दोघांमध्ये कॉमन काय येणार बी बार फक्त बी बारच मी कन्सिडर करणार आणि कॉलम तर सेम आहे सी बार इंटू डी. सो ह्या पेअर करता हे तुमचं फायनल आन्सर आहे. आता पुढे आपण नेक्स्ट 4th किंवा 5th एक्झाम्पल जस्ट बघू. आता हे नेक्स्ट 4th एक्झाम्पल बघा आपण ग्रुपिंग ऑफ पेअर्सच बघतोय. समजा ह्या स्टाईलचं जर एक्झाम्पल जर आलं इथे बघा या बॉक्समध्ये 4 बॉक्स आहे हा 4चा बॉक्स आहे 1 1 1 अँड 0. आता इथे ग्रुपिंग करताना आपल्याला जसं सांगितलं की ॲडजसंट 1 म्हणजे शेजारचे 1 म्हणजे ह्याच्याकरता एक ग्रुप तयार होईल. हा एक ग्रुप मी इथे लिहितो ग्रुप 1 आणि इकडे सेकंड ग्रुपिंग होईल म्हणजे ग्रुप 2 म्हणजे 2 पेअर्स ह्या तयार झाल्या. हे जे आहेत हे सांगितलं आपल्याला लास्ट लेक्चरलाच की इट इज द ओव्हरलॅपिंग हा ओव्हरलॅपिंग आहे. आता समजा ग्रुप 1 करता जर मी जर इक्वेशन जर लिहिलं बुलिन्स इक्वेशन आता इथे ए 0 आहे म्हणून इथे मी लिहून घेतो आधी ए कॉम्प्लिमेंट हियर 1 असल्यामुळे ए
बी कॉम्प्लिमेंट अँड बी. आता ही जर मी ग्रुपिंग जर बघितली, पहिला जर ग्रुप जर कन्सिडर केला त्याच्याकरता माझं इक्वेशन येणार. आता इथे नीट ऑब्झर्व करा, हा कॉलम कोणता आहे, हा बी कॉम्प्लिमेंटचा कॉलम आहे. आणि हा रो बघा कुठून चेंज होतोय, फ्रॉम 0 to 1, ए बार टू ए या ग्रुपिंग करता. म्हणून ह्या दोघांमध्ये काही कॉमन निघत नाही. म्हणून ग्रुप 1 करता फक्त इक्वेशन येणार बी कॉम्प्लिमेंट. बी कॉम्प्लिमेंट हा कॉन्स्टंट आहे, हा चेंज होत नाही आहे कॉलम. आणि हे ग्रुप 1 करता झाला. आता ग्रुप 2 करता काय येणार, हा ग्रुप कन्सिडर करा. इथे दिसतंय तुम्हाला हा रो ॲज इट इज आहे, म्हणून हा रो ए कॉम्प्लिमेंटचा रो लिहिला. पण कॉलम चेंज होतोय बघा, बी कॉम्प्लिमेंट टू बी ए. ह्या दोघांमध्ये कॉमन काही निघत नाही, कॉमन म्हणजे सेम नाही राहते, म्हणून ए बार. आणि फायनल जे इक्वेशन जर तुम्ही म्हणाल तर वाय इज इक्वल टू येणार ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट. हे दोन्ही पेयर्सचं. आणि हे तुम्ही सिम्प्लिफाय करून पण त्या पद्धतीने आणू शकतात इक्वेशन. समजा मी ह्या पेयर करता लिहिलं, हे येणार ए बार इंटू बी बार या 1 करता मीन टर्म्स. सेकंड 1 करता प्लस ए बार इंटू बी. नंतर थर्ड 1 करता म्हणजे या 1 करता ए इंटू येणार बी कॉम्प्लिमेंट. आयदर तुम्ही इथे ए कॉम्प्लिमेंट कॉमन काढू शकतात, इथे बी प्लस बी कॉम्प्लिमेंट प्लस ए बी कॉम्प्लिमेंट. बी प्लस बी कॉम्प्लिमेंट पुन्हा काय येणार, 1 येणार. म्हणून हे ए कॉम्प्लिमेंट प्लस ए इंटू बी कॉम्प्लिमेंट येणार. आणि फायनल जर आन्सर आपल्या बुलियन अल्जेब्रानुसार जर घेतलं तर ए बार प्लस बी बार. सो सेमच येणार या पद्धतीने गेलं तरी. हे झालं 4th एक्झाम्पल. आता 5th एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं, इथे दिसतंय 1 1 1 1 या पद्धतीने. सो इथे तुम्ही नंबर ऑफ पेयर्स 2 बनवू शकतात, धिस 1 अँड धिस 1. ही पण पेयर बनवू शकते, पण ही बनवायची गरज नाही. का, कारण आपल्याला मिनिमम नंबर ऑफ ग्रुप्स बनवायचे आहेत, कमीत कमी ग्रुप्स बनवायचे आहेत. म्हणून ही पेयर्स बनवायची गरज नाही. उगाच इक्वेशन्स तुमचे वाढणार आहे, कारण ऑलरेडी तुमचे सगळे वन्स एंगेज्ड आहेत. बघा, 2 जरी ग्रुप बनवले तरी हा 1 एंगेज झाला, पुन्हा हा 1 एंगेज झाला. म्हणून 4ही वन्स जे आहेत ते 2 जरी ग्रुप बनवले तरी ते एंगेज्ड होत आहे. म्हणून थर्ड ग्रुप बनवायची गरज नाही. इथे पुन्हा 0 1 म्हणून ए कॉम्प्लिमेंट इंटू ए 0 0 0 1 1 1 अँड 1 0. बी बार सी बार, बी बार सी, बी सी आणि बी सी कॉम्प्लिमेंट हे असं लिहून घेतले. मग आता समजा हा फक्त ग्रुप जर कन्सिडर केला, याला मी ग्रुप नंबर 1 असं लिहितो, हा ग्रुप 2. मग ग्रुप 1 करता इक्वेशन काय येणार, ग्रुप 1 बघा इथे मी सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये लिहितो. ग्रुप 1 हा ग्रुप मी तयार केलेला आहे. तर ग्रुप 1च्या वर काय आहे, बी सी आहे आणि इथे बी इंटू सी कॉम्प्लिमेंट आहे. आणि रो कोणता आहे, हा ए कॉम्प्लिमेंटचा. ठीक आहे. म्हणून ह्या ग्रुप 1 करता माझं इक्वेशन येणार ए कॉम्प्लिमेंट ॲज इट इज, काही रो चेंज होत नाही. मग कॉलम कुठून चेंज होतोय, बी सी टू बी सी कॉम्प्लिमेंट. मग ह्याच्यामध्ये कॉमन काय आहे, दोघांमध्ये सेम टर्म काय आहे, बी. म्हणून ए बार इंटू बी. ठीक आहे. हे मी ग्रुप 1 करता लिहिलं. तसंच ग्रुप सेकंड करता, ग्रुप सेकंड हा कन्सिडर केला आपण. ग्रुप सेकंड करता येणार आपला हा 1 1, इथे येणार ए, हा एचा रो आहे म्हणून. आणि कॉलम्स बघायचे कुठून चेंज होत आहेत, बी बार सी आणि बी सी. बी बार सी फ्रॉम बी बार सी टू बी इंटू सी. मग ह्याच्यामध्ये कॉमन काय आहे, सी आहे आणि जो कॉलम जो रो आहे तो ॲज इट इज, म्हणून ए इंटू सी. मग फक्त दोघांची जर ॲडिशन जर केली तर तुम्हाला फायनल सिम्प्लिफिकेशन मिळेल, ए बार बी प्लस ए इंटू सी. या पद्धतीने तुम्ही कॉमन टर्म्स फक्त कन्सिडर करून फायनल के मॅपचं इक्वेशन किंवा पेअरचं इक्वेशन घेऊ शकतात. आता पुढचं आहे ग्रुपिंग ऑफ कॉड. सेकंड जे आहेत ते की जर 4 वन्स जर असतील तर कशा पद्धतीने ग्रुपिंग करायची. समजा हा 4x4चा हा के मॅप आहे. इथे सगळं नंबरिंग केलेलं आहे ऑलरेडी, जे आपण बघितलं आहे ते. इथे जर वन्स जर तुम्ही बघितले, इथे वन्स आहेत, धिस 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 अँड धिस. इथे पेअर्स पण पॉसिबल आहे, पण आपल्या रूलनुसार आपल्याला कसं जायचं आहे, आधी प्रायोरिटी 8ला द्यायची. 8चा ग्रुप होतोय का फॉर्म, 8 वन्सचा नाही होते. मग 4 वन्सचा होतोय का बघायचं. मग 4 ॲडजसंट 1 आहेत, शेजारी शेजारी वन्स आहेत, म्हणून ह्याचा एकच ग्रुप होणार. ह्या 4 वन्सलाच म्हणतात कॉड. ओके. आता इथे बघा कशा पद्धतीने चेंजेस होत आहेत. आता इथे रो तर सेम आहे, ह्या पूर्ण जर सेल किंवा पूर्ण हा जर रो जर तुम्ही म्हणाल तर हा सेम आहे, ए इंटू बी कॉम्प्लिमेंट. पण कॉलम बघा,
हा कुठून कुठे चेंज होतोय, सी बार डी बार, सी बार डी, सी डी कॉम्प्लिमेंट. ह्या चारीमधून काही कॉमन निघतंय का, तर चारीमधून काहीच कॉमन निघणार नाही. म्हणून ह्या कॉड करता इक्वेशन फक्त तुमचं एवढंच येणार, ए इंटू बी कॉम्प्लिमेंट. ओके. सो इथे बघितलं जर तुम्ही नीट जर ऑब्झर्व केलं किती व्हेरिएबल्स आहेत, 4 व्हेरिएबल्स आहेत. जर तुम्ही 4चं जर ग्रुपिंग केलं तर सी आणि डी काय झाले, रिमूव्ह झाले. म्हणजे कॉडचं जर तुम्ही ग्रुपिंग केलं तर 2 व्हेरिएबल्स तुमचे काय होतात, रिमूव्ह होतात. म्हणून मॅक्झिमम पॉसिबिलिटी असंच करायचं की जेवढा मॅक्झिमम ग्रुप फॉर्म बनवता येईल तेवढा बनवायचा की तुमचे व्हेरिएबल्स म्हणजे अननेसेसरी व्हेरिएबल जे ते रिमूव्ह होणार. सो इथे कॉडचं पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करतो. हा कॉडचा मी एक ग्रुप बनवला. रो कॉन्स्टंट आहे म्हणून रो ॲज इट इज घेतला. आता कॉलम्स बघा, कॉलम्स हे चेंज होत आहेत. मग ह्या चेंज होणाऱ्या कॉलममध्ये मी बघितलं, ऑब्झर्व केलं की काही कॉमन दिसतंय का किंवा सेम टर्म्स येत आहेत का. चारीमध्ये जर तुम्ही बघितलं तर कॉमन नाही आहे, प्रत्येक वेळेस काही ना काही चेंजेस झालेले आहेत. म्हणून ते आपण इग्नोर केले किंवा निग्लेक्ट केले आणि फायनल जे आन्सर आहे फक्त ए इंटू बी कॉम्प्लिमेंट असं येणार. हे जर तुम्ही मिन टर्म्सचं जर प्रॉडक्ट टर्म्सने जरी सॉल्व केलं तरी तुम्हाला पूर्ण हेच आन्सर येणार आहेत. आता आपण पुढे सेकंड एक्झाम्पल बघू याचं. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल बघा. आता कॉड करता की कॉडचं ग्रुपिंग कसं करायचं. कॉड म्हणजे 4 वन्स. सो इथे बघा एक्झाम्पलमध्ये 1 2 3 4 हे 4 वन्स आहेत. याचं ग्रुपिंग करताना आपण हा कॉड घेतला. जसं तुम्हाला सांगितलं की पेअर पण पॉसिबल आहे, पण पेअर का नाही करायची, कारण आधी आपली प्रायोरिटी कॉडला असणार आहे आणि कॉडचा जर ग्रुप फॉर्म होत नसेल तर मग पेअर आपण फॉर्म करायचा. ठीक आहे. सो हा जर कॉड जर तुम्ही बघितला, अगेन मी ते तुम्हाला सिम्प्लिफाईड करून पुन्हा एकदा लिहितो. इथे हा जो ग्रुप आहे तो 1 1 1 1. याचा जर तुम्ही कॉलम जर बघितला, कॉलम सेम आहे, सी बार इंटू डी. आणि जर तुम्ही रोज जर बघितले, रोज असे चेंज होत आहेत बघा. ए कॉम्प्लिमेंट इंटू बी कॉम्प्लिमेंट, ए कॉम्प्लिमेंट इंटू बी, ए बी, ए इंटू बी कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. सो हे चेंजेस जर तुम्ही बघितले, ह्या चारीमध्ये पण कॉमन काहीच निघत नाही आहे. म्हणून ह्या कॉडचा आन्सर येणार फक्त सी इंटू डी. ह्या ग्रुप, हा जो तुम्ही ग्रुप बनवला, ग्रुपचं सिम्प्लिफिकेशन फक्त एवढंच येणार, सी बार इंटू डी. कारण ह्या चारही टर्म्समध्ये एकही टर्म कॉमन नाही. समजा जर ह्या टर्म जर अशा असतात, ए बी, ए बार बी, ए देन ए बार बी, ए बी, असं जर असेल तर हा बी कॉमन निघाला असता. मग त्यावेळेस तुम्ही तो बी कन्सिडर करू शकत होते किंवा ए कॉमन निघाला असता तर ए कन्सिडर करू शकत होते. पण चारी जर तुम्ही टर्म जर नीट ऑब्झर्व केल्या, कॉमन काहीच निघत नाही. म्हणून हा जो कॉलम आहे तो ॲज इट इज सी बार इंटू डी हे आन्सर असेल. आता इथे ह्या पद्धतीने समजा जर 4 वन्स असतील तर ह्याचा तुम्ही एकच ग्रुप बनवायचा, ग्रुप 1. इट इज कॉड, यालाच आपण कॉड म्हणतो. आता ह्या ग्रुपचं जर तुम्ही बघितलं तर कशा पद्धतीने व्हेरिएशन्स आहेत तुमच्या लगेच लक्षात येईल. 1 1 1 1. इथे ए कॉम्प्लिमेंट इंटू बी आहे, दिस इज ए कॉम्प्लिमेंट इंटू बी. इथे आहे ए बी अँड कॉलम सी बार इंटू डी बार, सी बार इंटू डी. हे जर तुम्ही बघितलं इथे तुम्हाला इझिली ऑब्झर्व होईल. ज्या कॉमन टर्म्स आहेत तेवढ्याच फक्त घ्यायच्यात. इथे दोघांमध्ये बी कॉमन आहे म्हणून हा बी घेतला. असं जर तुम्ही जर गेले तर सी कॉम्प्लिमेंट कॉमन आहे, सी कॉम्प्लिमेंट कॉमन आहे म्हणून बी इंटू सी कॉम्प्लिमेंट. म्हणून कॉड ज्यावेळेस तुम्ही बनवाल त्या कॉड करता ह्या पूर्ण एरिया करता तुमचं फायनल इक्वेशन बी इंटू सी कॉम्प्लिमेंट. सो व्हेरिएशन्स बघायचे कसे आहेत आणि त्या व्हेरिएशन्समधून जर कॉमन निघत असेल तर तो कॉमन घ्यायचा. म्हणून आपण इथे कॉमन्स घेतले. आता इथे समजा इथे 1 1 आहे, इथे 1 1 आहे. इथे पेअर्स पण बनू शकता, पण पेअर्सच्या ऐवजी तुम्हाला दिसतं की हे सिमेट्रिक आहे, समोरासमोर आहे. ह्या 1च्या समोर हा 1 आहे, ह्या 1च्या समोर हा 1 आहे आणि हे दोन्ही कुठे आहेत, कॉर्नर्सला आहेत. म्हणून पेअर्स न बनवता कॉड बनवायचा आपण. म्हणून हा एक ह्या पद्धतीने तुम्ही रॅप करू शकता. रॅप म्हणजे तुम्हाला सांगितलं घडी मारणे किंवा गुंडाळणे मराठीतून मिनी. म्हणून हा आपण एक रॅप केलेला आहे इथे. जर याचा जर तुम्ही एवढं जर एरिया कन्सिडर केला तर फक्त हा एरियाच तुम्हाला कन्सिडर करायचा. सो 1 1 सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये मी असं लिहितो इथे 1 1. आता हा 1 1 कशाशी बिलॉंग करतो, सी बार इंटू डी बार. म्हणून इथे लिहितो मी सी बार इंटू डी बार. हा 1 1 हा जो आहे हा सी इंटू डी कॉम्प्लिमेंट याच्याशी बिलॉंग करतो. आता ह्याचे तुम्हाला रो बघायचे. रो कोणता आहे, हा ए बार इंटू बी. हा रो बघायचा कोणता आहे,
ए इंटू बी. मग दोघांमधलं कॉमन काय? बी. हा बी आणि हा बी कॉमन आहे या दोन रोमधला. आणि दोन कॉलममधलं कॉमन काय आहे? सी बार इंटू डी बार आहे. सी इंटू डी कॉम्प्लिमेंट म्हणून डी बार कॉमन आहे. सो हे फायनल आन्सर असणार आहे. अर्थातच तुम्ही के मॅप सॉल्व करताना हे तुम्हाला सॉल्व करण्याची गरज नाही. हे समजून सांगण्याकरता, एक्सप्लेन करण्याकरता मी इथे ड्रॉ केलं. तुम्ही डायरेक्टली ही टर्म लिहायची. पर्टिक्युलर जर तुम्ही पेअर, कॉड असेल किंवा ऑक्टेट बनवली तर त्याला इक्विव्हॅलंट तुम्ही ही टर्म्स तिथे लिहायची. आता इथे दिसतंय फक्त दोनच आले व्हेरिएबल्स पुन्हा. प्रत्येक ठिकाणी दोनच येणार कारण आपण 4चं ग्रुपिंग केलेलं आहे. आणि टोटल व्हेरिएबल किती? ए, बी, सी, डी म्हणून 2 व्हेरिएबल्सच इथे येणार. 2 व्हेरिएबल हे इलिमिनेट होणार. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघू. नेक्स्ट 5th एक्झाम्पल आहे बघा. इथे 2 1s आहेत टॉपला, 2 1s हे बॉटमला आहे. म्हणून इथं पेअरिंग न करता कॉड करायचं कारण सिमेट्रिक आहे, समोरासमोर आहे. हेच जर का 2 1 जर इकडे जर असते तर तुम्ही कॉड नसतं म्हणता आलं तुम्हाला, कारण हे समोरासमोर पाहिजे. म्हणून हा एक ग्रुप मी बनवला, हा एक ग्रुप. या दोघांचं जर कंबाईन केलं तर हा काय होईल? फक्त एकच ग्रुप येईल, कॉड ग्रुप 1. जसं तुम्हाला आता लास्ट एक्झाम्पलमध्ये बघितलं तुम्ही. आता इथे बघायचं की हा कोणत्या रोशी करस्पॉन्डिंग आहे? ए इंटू बी कॉम्प्लिमेंट. आणि हा आहे ए बार इंटू बी कॉम्प्लिमेंट. म्हणून ह्याच्यामधून कॉमन काय येणार? बी बार. बाकीचे सगळे रोज कॉलम निग्लेक्ट करायचे म्हणून बी बार. त्यानंतर इथे व्हेरिएशन्स बघायचं. हा 1 1 म्हणजे कोणत्या कॉलमनुसार? सी बार इंटू डी, सी डी, डी कॉमन येणार, बी बार डी. हे तुमचं फायनल आन्सर ह्या कॉड करता. सपोज ह्या पद्धतीने जर के मॅपमध्ये 1s येत असतील कॉर्नरला 1 1 1 1, याचा पण तुम्ही एक कॉड बनवू शकतात. मीन्स धिस धिस धिस, एकच ग्रुप बनवायचं. आता इथे बघा व्हेरिएशन्स कसे येत आहेत ह्या कॉडमध्ये. हा रो तर कॉमन आहे इथे, ए इंटू बी कॉम्प्लिमेंट. आणि इथे येणार ए बार इंटू बी बार. म्हणून इथं व्हेरिएशन्स बघायचे. फ्रॉम बी बार टू बी बार हा कॉमन येणार म्हणून बी बार ॲज इट इज. त्यानंतर कॉलमचे व्हेरिएशन्स बघा. ह्या कॉलमपासून तर ह्या कॉलमपर्यंत म्हणजे सी बार इंटू डी बार, सी इंटू डी बार. ह्याच्यामध्ये कॉमन येणार डी कॉम्प्लिमेंट, डी कॉम्प्लिमेंट. सो बी कॉम्प्लिमेंट, डी कॉम्प्लिमेंट हे फायनल आन्सर येणार. फक्त आपण करस्पॉन्डिंग कॉड करताना काय बघायचं? करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम कसे व्हॅरी होता आणि त्या व्हॅरिएशन्समध्ये कॉमन काय आहे. आता इथे बघायचं, आपण हा कॉड कन्सिडर केलेला आहे म्हणून आपण काय कन्सिडर केलं? धिस अँड धिस. म्हणून हे आपण 2 पॅरामीटर्स कन्सिडर केले. याच्यामध्ये बी कॉम्प्लिमेंट कॉमन निघाला, तो बी कॉम्प्लिमेंट ॲज इट इज लिहिला. हे रोच्या बाबतीत. तसंच कॉलमच्या बाबतीत व्हेरिएशन्स बघायचे. हे मधलं सगळं निग्लेक्ट करायचं. आपण जी कॉड कन्सिडर केली आहे तेच करस्पॉन्डिंग रोज अँड कॉलम कन्सिडर करायचे. म्हणून सी बार डी बार इंटू सी इंटू डी कॉम्प्लिमेंट. म्हणून डी कॉम्प्लिमेंट हा पुन्हा काय येणार? हा कॉलम येणार. आता नेक्स्ट एक्झाम्पल आता आपण बघू की ऑक्टेट कसे करायचे. आता नेक्स्ट ग्रुपिंग आपण बघणार आहोत ऑक्टेट ग्रुपिंग. म्हणजे जर शेजारचे 8 1s असतील ते एकत्रित कसे लिहायचे त्या पद्धतीने. सपोज के मॅपमध्ये जर अशी सिच्युएशन आली 1 2 3 4 1 2 3 4. आता याचा 4चा पण ग्रुप पॉसिबल आहे, पेअरचा पण पॉसिबल आहे. पण सर्वात आधी के मॅपमध्ये आपण बघून सर्वात आधी काय डिसाईड करायचं? प्रायोरिटी. आधी बघायचं की 8चा ग्रुप बनतोय किंवा नाही. जर 8चा जर बनत नसेल तर मग 4 1s एकत्र करायचे. 4 1s जर एकत्र नसेल होत तर पुन्हा 2 1sचा अशा पद्धतीने ग्रुप करायचा. आता इथे जर मी ऑब्झर्व केलं नीट, इथे 8 शेजारी 1s आहेत म्हणून आधी प्रायोरिटी ह्या 8 1s करता असणार आहे माझी. आता मी माझा फोकसिंग एरिया हा मी फिक्स केला, हा एवढा आहे. ठीक आहे. सो आता इथे तुम्ही व्हेरिएशन्स बघायचं कशा पद्धतीने रो आणि कॉलमचं. आता हा आपला फोकसिंग एरिया आहे. सो इथे जर तुम्ही बघितलं तर हे 2 तुमचे जे रोज आहे हे बघायचे. ह्या 2 रोजमध्ये कॉमन काय येणार? ए कॉम्प्लिमेंट, ए कॉम्प्लिमेंट हा कॉमन आहे म्हणून ए कॉम्प्लिमेंट ॲज इट इज. आणि इथे बघायचं आडवे जे कॉलम्स आहे ह्याच्यामध्ये काही कॉमन निघतंय का? नाही. सी बार डी, सी बार डी, सी डी, सी डी कॉम्प्लिमेंट ह्याच्यामधून कॉमन काहीच निघत नाही आहे. म्हणून तुमचं फायनल आन्सर वाय इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट. इथं एकच व्हेरिएबल आला. आता जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की जर सपोज जर कॉड जर असेल तर तुमचे 2 व्हेरिएबल इलिमिनेट होत होते.
जर तुम्ही ऑक्टेटचं म्हणजे मोठं जर ग्रुपिंग जर केलं तर किती व्हेरिएबल्स इलिमिनेट झाले किंवा रिमूव्ह झाले? 3 व्हेरिएबल, कारण हा 4 व्हेरिएबल्सचा के मॅप आहे, ABCD. त्याच्यातला फक्त तुमचं फायनल आन्सर काय आलं? A कॉम्प्लिमेंट आलं. म्हणजे याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की हे कॉम्प्लिकेशन्स जे आहेत आपले डिझाईन इक्वेशन्समध्ये ते सॉल्व करण्याकरता आपण ही के मॅप टेक्निक यूज करतो की जेणेकरून आपले नंबर ऑफ व्हेरिएबल्स हे रिड्यूस होतात गिवन इक्वेशनमधले. आता फक्त हे इक्वेशन फक्त एवढंच कन्सिडर करायचं पण y = A कॉम्प्लिमेंट. तसंच सेकंड जर एक्झाम्पल जर आपण बघितले तर इथे 1 1 1 1 1 1 1 1, ठीक आहे, हे टोटल 8 वन्स आहेत. हे जर मी कंबाईन जर केले तर ह्या पद्धतीने, आता इथे रोज बघितले तुम्ही, आता आपला ऑपरेटिंग एरिया म्हणजे हा एवढा आला, ह्याच्या आसपासचे मला रो आणि कॉलम बघायचे, ते ऑब्झर्व करायचे. ह्या 4मध्ये तर काहीच कॉमन निघणार नाही म्हणून हे काहीच घ्यायचे नाही. फक्त मग हा जो कॉलम आहे हा बघायचा, CD आणि CD कॉम्प्लिमेंट. मग ह्याच्यामधलं कॉमन काय येणार? फक्त टर्म C येणार. सो y = C. इट इज द आन्सर. आता सपोज अशा पद्धतीने एका साईडला 4 वन्स असतील, दुसऱ्या साईडला 4 वन्स असतील, हे सिमेट्रिक आहे, याला आपण तुम्ही रॅप अराउंड करू शकतात. म्हणजे धिस टाईप, म्हणजे हा झाला कॉड, सॉरी ऑक्टेट झाला. हा कॉड आणि हा कॉड कंबाईन करून 4 + 4 8 आलं. आता इथले जे करस्पॉन्डिंग रोज कोणते आहेत त्याच्यातले तुम्हाला जे व्हेरिएबल्स कॉमन आहेत ते घ्यायचे. आता इथे B कॉम्प्लिमेंट कॉमन, इथे पण B कॉम्प्लिमेंट, म्हणून B कॉम्प्लिमेंट. हे मधले सोडून द्यायचे कारण मध्ये आपण ग्रुपिंग केलेलं नाही आहे, ग्रुपिंग फक्त ह्या रोला आणि ह्या रोला केलेलं आहे, म्हणून हे 2 कॉलम्स कन्सिडर केले B कॉम्प्लिमेंट. आता ह्या कॉलम्समध्ये बघायचं इथे काही कॉमन निघतं आहे का? नाही, म्हणून हे पण फायनल आन्सर y = B कॉम्प्लिमेंट. इथे जर तुम्ही बघितलं इथे पण कॉर्नर्सला वन्स आहेत, हे मी ह्या पद्धतीने हे असे रॅप अराउंड करू शकतो. जर मी इथे व्हर्टिकली जर चेक जर केलं, हे रोज आहेत, ह्या रोजमध्ये एकही टर्म कॉमन नाही, एकही व्हेरिएबल कॉमन नाही, ते निग्लेक्ट केले. मग कॉलममध्ये बघितलं, आपला कॉलम कुठून कुठे व्हॅरी येतोय? C कॉम्प्लिमेंट × D कॉम्प्लिमेंट, C × D कॉम्प्लिमेंट. मग ह्याच्यातला फक्त जो कॉमन आहे तोच घेतला मी, y = D कॉम्प्लिमेंट. इन दिस फॅशन तुम्ही ग्रुपिंग करू शकतात, म्हणजे पेअर असेल किंवा कॉड असेल किंवा ऑक्टेट असेल. सो दिस इज द मेथोडॉलॉजी ऑफ द ग्रुपिंग. नाउ in next lecture we will see some kind of examples on the K-map. Thank you.